भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. आज भाऊबीजेचा दिवस आहे. पवित्र असा सण आहे. दोन्ही भावांमध्ये एकीकडे आपण पाहतो युती होते आणि दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा एकत्र येत आहेत. कसं पाहता याकडे? नाही, आनंद आहे. भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीच्या मुहूर्तावर दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काय असूया असायचं काहीच कारण नाही. कारण शेवटी कौटुंबिक जी दुरी होती ती या निमित्तानं जर एकत्रित येत असतील तर ते महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेप्रमाणे आम्हालाही त्याचा आनंद आहे. परंतु यामध्ये एकत्र येण्याने राजकीय किती लाभ होईल याचा त्या ठिकाणी मला वाटतं काही उपयोग होणार नाही. कारण लोकांनी महायुतीच्या मागे राहायचं ठरवलं आहे आणि दोन काय आणखी 4 जण जरी एकत्रित आले तरी भारतीय जनता पार्टीसहित महायुतीच्या मागे मुंबईकरांनी महाराष्ट्रातील जनतेनं राहायचं ठरवलं आहे, हे निर्विवाद आहे. 2029 पर्यंत देवाभाऊ देवेंद्र फडणवीस हे राहतील की नाही हे माहीत नाहीये. बऱ्याच घडामोडी केंद्रात घडत आहेत असं भाकीत केलंय संजय राऊत यांनी. संजय राऊत जे भाकीत करतो ते कधीच खरे ठरत नाहीत. उलट त्याच्यापेक्षा वेगळं होतं. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तिन्ही नेते एकत्रित आहेत. तिन्ही पक्ष घट्टपणे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा आणि विकास करायला एकत्रित आलेत आणि त्याच्यामुळं 2029पर्यंत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार त्या ठिकाणी असेल. संजय राऊतांनी बाकी करत राहावी आणि भविष्य सांगण्याचं कामच ते उत्तम रीतीनं करू शकतात. परत पक्ष फोडतोय आणि त्यांना शिंदेचा त्यासोबत अजित पवार यांचा पक्ष फोडायचा आहे. भूगर्भातील धक्के आता जाणवायला सुरुवात झाली असं सुद्धा म्हणतात. नाही, मला वाटतं संजय राऊतांनी आमची जास्त चिंता करण्यापेक्षा आपल्या पक्षाची जी काही वाताहत होती त्याकडे लक्ष द्यावं. आम्ही कोणी एकमेकांचे नेते पक्ष फोडत नाही. ज्याला ज्याला जे नेतृत्व आवडतं, जी विचारधारा आवडते त्याप्रमाणे विकासासाठी या ठिकाणी सामोपचारानं कुठलाही वादविवाद न होता त्या ठिकाणी जे काही पक्षांतर होते ते होतं आहे आणि कुठलंही पक्षांतर आमच्या महायुतीच्या मुळाशी येणार नाही याची दखल तिन्ही नेते घेत असतात. एकीकडे संजय राऊत म्हणतायत की महाविकास आघाडी म्हणून निवडणूक आयोगावरती आम्ही सगळे पक्ष एकत्र मोर्चा काढणार आहेत. दुसरीकडे आपण पाहतोय की निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळाचा नारा देते. दोन्ही ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढण्याची भाषा करतायत. कसं पाहता याकडे? मला वाटतं महाविकास आघाडी पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. कारण त्यांच्या कुठल्याही विषयात एकवाक्यता नाही. ओढून ताणून एकत्र असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आज उद्धवजी ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब आणि पवारसाहेब एकत्रित यायचं म्हणतायत. परंतु नुकतीच दिवाळी झाली. पवारसाहेबांनी काळी दिवाळी साजरी करा असं त्यांच्या पक्षाने ठरवलं आणि दुसऱ्या बाजूला दीपोत्सवासाठी उद्धवजी ठाकरे साहेब उत्साहात दीपोत्सव करायला शिवतीर्थावर त्या ठिकाणी गेले. मग इथेच त्यांच्यात मतभेद आहेत आणि मला वाटतं काँग्रेसने तर स्पष्ट भूमिका केली की आम्ही मनसेला सोबत घेणार नाही, किंबहुना आम्हाला स्वबळावर लढायचं आहे आणि त्याच्यामुळे आता मोर्चा वगैरे हे भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी दाखवण्यासाठी एकवटण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु ही नौटंकी आहे हे लोकांना पूर्णपणे माहीत आहे. कारण निवडणूक आयोगाच्या तक्रारी आयोगाकडे करायच्या, तिथे नाही झालं तर न्यायालयीन व्यवस्था आपल्या देशाची मोठी आहे. परंतु ह्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे. यांना प्रश्न असाच लोंबकळत ठेवून त्यावर राजकारण करायचं आहे हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता जाणून आहे. संजय राऊत असं पण म्हणतात की खरं तर आम्हाला केंद्रामध्ये आम्ही लोकसभेला साथ दिली होती आणि राहुल गांधी यांनाच आम्हाला पंतप्रधान करायचं होतं. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये नेत्यांनी छोट्या छोट्या विषयांवरती लक्ष घालता कामा नये. म्हणजे संजय राऊतची आता भूमिका बदलली. पहिलं उद्धवजी ठाकरे साहेबांना पंतप्रधान करायचं होतं. मला वाटतं काँग्रेसच्या चरणी त्या ठिकाणी त्यांनी आपलं सारं घाण ठेवलेलं आहे आणि त्यातनं आता राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघालेत. याचा अर्थ यांचं अवसान पूर्णपणे गळालेलं आहे. एक दावा वारंवार केला जातोय महाविकास आघाडीकडून की मुंबई महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचाच महापौर होईल. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं स्वप्न बघायला काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी मतदान व्हावं लागतं. मेजॉरिटीने नगरसेवक निवडून यावे लागतात आणि आजच्या तारखेला विधानसभेचा निकाल पाहता या ठिकाणी महायुतीचंच वर्चस्व मुंबई महापालिकेवर राहील.
मुंबईकरांनी जनाधार स्पष्ट केला आहे. मुंबई ज्या पद्धतीनं चेहरा मुंबईचा बदलतो आहे, मोनो रेल असेल, मेट्रो रेल असेल, कोस्टल रोड असतील, अटल सेतू असेल, अगदी काल परवा झालेले भूमिगत मेट्रो असेल, या सगळ्या बदलत्या मुंबईच्या विकासाकडे मुंबईकरांचं लक्ष आहे. आणि त्याच्यामुळं जर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार मुंबईला आकार देतं आहे, चेहरा बदलतं आहे, तर 30 वर्षे ज्यांना पाहिलेलं आहे त्यांचा पुन्हा प्रयोग कशासाठी करतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.